रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या अलर्ट जरी देण्यात आला असला तरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय। काल इशारा पातळीवरती धावणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे। मात्र लांजा तालुक्यातील काजळी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी अजूनही दुथडी भरूनच वाहते। खेड तालुक्यातील जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवरती आहे। तर रत्नागिरीमधून पावसाचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी घेतला। पाहूयात त्या ठिकाणची सध्या परिस्थिती। 2 दिवसापासून रत्नागिरीला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं होतं। जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आजचा जर विचार केला तर आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र नदी पात्रामध्ये कमालीची वाढ झालेली आहे। काल अक्षरशः कोसळधारा या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळाल्या। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 नद्या ज्या आहेत त्या इशारा पातळीवरून वाहत होत्या। मग शास्त्री नदी असेल, जगबुडी नदी असेल आणि राजापूर मधली कोदवली नदी या तिन्ही नद्या इशारा पातळीवरून वाहत होत्या। मात्र आता सध्या जी आहे ती खेडमधली जगबुडी नदी ही इशारा पातळीवर आहे। जगबुडी नदीची पाणी पातळी सध्या 5.30 मिलीमीटर इतकी आहे। पावसाचा अलर्ट हा मात्र अद्यापही कायम आहे। मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे हवामान खात्याने दिलेला आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।